काही इतिहास अभ्यासकांच्या मते असं होतं की जे वाकाटक होते हां. हे ब्राह्मण होते अच्छा. आणि विष्णुवृद्ध वंशाचे होते. ओके. हा पण काही इतिहासक जे आहेत त्यांच्या मते असं आहे की हे क्षत्रिय मराठा राजवंशाचे होते. अच्छा. हा म्हणजे का तर सनातन वैदिक आर्य संस्कृतीनुसार जर बोलायला गेलं तर राजा हा कोण असतो? क्षत्रिय असतो. त्याच्यामुळे यांना क्षत्रिय मानलं जातं. आणि जे अजिंठाच्या लेण्या आहेत त्यांच्यामध्ये यांची ना वंशावळ आढळते. अच्छा. आणि त्या वंशावळ काहीतरी वंशकेतू बोलतात. हा आणि पुढे मग जर बोलायचं झालं यांच्याबद्दल तर यांच्यामध्ये ना म्हणजे यांच्या राजधानीबद्दल जर बोलायचं झालं तर यांची राजधानी विदर्भामधलं जे नंदीवर्धन म्हणून एक सुरुवातीला एक शहर होतं. अच्छा. जे आताचं नागपूर आपण बोलतो. ओके. हा त्या नागपूरला नंदीवर्धन नाव होतं. अच्छा. ते नंदीवर्धन शहर यांची राजधानी होती. पण नंतर यांचा एक राजा होता विंध्यशक्तीचा, जसं मी बोललो त्या विंध्यशक्तीचा मुलगा होता पहिला प्रवरसेन. आणि प्रवरसेनचा मुलगा गौतमीपुत्र. आणि पहिल्या प्रवरसेनानं पुढे जाऊन यांची राजधानी